श्री स्वामी समर्थ. 6 एप्रिलचा मंगळाचे नक्षत्र गोचर. या 4 राशींना मिळणार भरपूर पैसा आणि संपत्तीचा मोठा फायदा. मंगळ ग्रहाचा नक्षत्र बदल काही राशींमध्ये विशेष फायदेशीर असतो. 6 एप्रिलच्या गोचरामुळे 4 राशींना आर्थिक वाढीसह भरपूर संधी मिळणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रह साहस, पराक्रम, ऊर्जा आणि निर्णय क्षमता वाढविणारा ग्रह मानला जातो. 6 एप्रिल रोजी मंगळ ग्रहाचा नक्षत्र परिवर्तन होणार आहे आणि 24 एप्रिलपर्यंत तो शनी नक्षत्रात राहील. या काळात काही राशींवर अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत. हे नक्षत्र परिवर्तन आर्थिक समृद्धी, उत्पन्न वाढ आणि मालमत्तेत वृद्धीसाठी अनुकूल ठरेल. ग्रहगोचर हे नियमित असलेले खगोलीय संयोग असले तरी त्याचा प्रभाव मानवी जीवनावर खोलवर पडतो. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाचा नक्षत्र बदल काही राशींमध्ये विशेष फायदेशीर असतो. 6 एप्रिलच्या गोचरामुळे 4 राशींना आर्थिक वाढीसह भरपूर संधी मिळणार आहेत. कोणत्या आहेत त्या नशीबवान राशी बघूयात. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मेष राशी. मेष राशीच्या लोकांसाठी मंगळाचा नक्षत्र गोचर वरदानासारखा ठरेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कामात प्रगती होईल आणि नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीचे योग तयार होऊ शकतात. गुंतवणुकीसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे, विशेषतः शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा नवीन व्यवसायात. तुमचे धैर्य आणि पराक्रम या काळात फळ देतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. नियमित गोष्टी करण्याच्या वेळी या सप्ताहात सर्व गर्भवती स्त्रियांना सावधान राहण्याची आवश्यकता आहे, कारण शक्यता आहे की तुमचा काही निष्काळजीपणा तुम्हाला कारण नसताना चिंतेचे कारण होऊ शकते. यामुळे तुमच्या मानसिक तणावात वाढ होईल. चंद्र राशीच्या संबंधात राहूच्या 11व्या भावात असायच्या कारणाने या सप्ताहात तुम्ही लवकर धन कमावण्यासाठी काही प्रकारचे शॉर्टकट वापरू शकतात. यामुळे विनाकारण तुम्ही स्वतःला गैरकायद्याच्या गोष्टींमध्ये फसवाल. याच्या परिणामस्वरूप तुमच्या प्रतिमेला नुकसानसोबतच अतिरिक्त धनहानी होण्याचे योग बनतील. या आठवड्यात आपण आपल्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी खूपच सहयोगपूर्ण असाल. परंतु असे असूनही आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना या उदार स्वरूपाचा फायदा घेऊ देऊ नका, अन्यथा आपणास अडचणी येऊ शकतात. म्हणून आपण कोणत्याही कार्यात त्यांना सहकार्य करू इच्छित नसल्यास आपल्याला त्याबद्दल त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही. ही वेळ बरीच चांगली सिद्ध होईल, कारण या काळात तुम्ही काही नवीन उत्पादन सुरू करू शकतात. यासोबतच या सप्ताहात तुम्ही काही नवीन जोखीम घेण्यासाठीही घाबरणार नाही. यामुळे तुम्हाला या काळात लाभ नक्कीच मिळेल. तुमच्या शैक्षणिक राशी भविष्याच्या अनुसार विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह विशेष उत्तम राहणार आहे. याच्या व्यतिरिक्त फॅशन किंवा अन्य रचनात्मक क्षेत्राने जोडलेल्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही ही वेळ सर्वात अधिक उत्तम. आजचा दिवस लाभदायक असून तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. तुमचे खेळकर खोडकर स्वभावामुळे अवतीभोवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. आपल्या प्रिय व्यक्तीचे तुमचे घरातील व्यक्ती आज बऱ्याच समस्या शेअर करतील, परंतु तुम्ही आपल्या धुनीमध्ये मस्त राहाल आणि रिकाम्या वेळात काही असे कराल जे तुम्हाला आवडते. तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुमच्यावरील तणाव वाढेल. आजचा दिवस कुठल्या धार्मिक स्थळाला समर्पित करणे आपली मानसिक शांती कायम ठेवण्याचे सर्वश्रेष्ठ साधन असू शकते. भाग्यांक 3. भाग्यरंग केशरी आणि पिवळा. उपाय: आपल्या आर्थिक परिस्थितीत निरंतर वाढीसाठी गरज असलेल्या कोणालाही मदत करा आणि आपली वेळ, ऊर्जा आणि इतर भावनिक आणि बौद्धिक संसाधने शेअर करा. मिथुन राशी. मिथुन राशीच्या लोकांसाठी मंगळाचा गोचर आयाचे नवीन स्रोत उघडेल. उत्पन्नात बंपर वाढ होण्याची शक्यता आहे. पितृसंपत्ती किंवा वारसा हक्कातून धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात कुटुंबाचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळेल, जे तुम्हाला मोठे निर्णय घेण्यात मदत करेल. परदेशात नोकरी मिळण्याची इच्छा असलेल्या लोकांसाठी हा काळ विशेष फलदायी राहील. चंद्र राशीच्या संबंधात बृहस्पतीच्या पहिल्या भावात स्थित होण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला आपल्या कामावर एकाग्रता कायम ठेवण्याची आवश्यकता असू शकते. म्हणून या वेळेत तुमच्या आरोग्याची पूर्णतः काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला डॉक्टरांकडे जावे लागू शकते आणि या कारणाने तुमच्या स्वभावात सामान्यपेक्षा अधिक खराबी होण्याची शक्यता राहील. चंद्र राशीनुसार शनीच्या 5व्या भावात असायच्या कारणाने हा सप्ताह मोठ्या स्तरावर तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधार घेऊन येईल. परंतु आपल्या पैशांना लागोपाठ पाण्यासारखे वाहू देणे समजदार नाही तर मूर्खपणा आहे, कारण यामुळे तुमच्या योजनांमध्ये व्यत्यय येण्याची प्रबळ शक्यता दिसत आहे.
या सप्ताहात तुम्ही कौटुंबिक शांतता बनवण्यासाठी आणि सदस्यांसोबत आपले संबंध उत्तम ठेवण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न कराल, परंतु तरीही तुम्हाला सदस्यांचे योग्य समर्थन मिळणार नाही. म्हणून या काळात तुम्हाला काही अनुभवी व्यक्तींसोबत काही समस्यांना घेऊन चर्चा केली पाहिजे. सामाजिकदृष्ट्या तुमचा मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे, कारण या सप्ताहात तुम्ही बऱ्याच परोपकारी गोष्टींमध्ये सामील होताना दिसाल, ज्याचे फळ तुम्हाला करिअरमध्ये प्रगती देण्याचे कार्य करेल. या सप्ताहात तुम्ही तुमच्या करिअरमध्ये अधिक चांगले प्रदर्शन करू शकतात. यामुळे तुमच्या कार्याची चर्चा होईल. यात सर्वात अधिक योगदान तुमच्या परिवाराचे राहील. या सप्ताहात या राशीतील लोकांना आपल्या गुरुजनांसोबत वाद करण्यापासून बचाव केला पाहिजे, अन्यथा तुमच्या प्रतिमेला नुकसान होण्याची शक्यता अधिक राहील. म्हणून त्यांच्यासोबत बोलण्याच्या वेळी आपल्या शब्द आणि भाषेचा वापर विचारपूर्वक करा. चांगले इंटरेस्टिंग वाचन करून तुमच्या मनाला, विचारांना खाद्य पुरवा. आज जवळच्या कोणत्या मित्राच्या मदतीने काही लोकांना आज चांगले धनलाभ होण्याची शक्यता दिसत आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. कुटुंबातील सदस्य आपल्या विचारांच्या दृष्टिकोनाला पाठिंबा देतील. शिशिर ऋतूतील पानघळीप्रमाणे आपले प्रेम जीवन असू शकेल. आपल्या कोणत्या मित्रांसोबत आज वेळ घालवू शकतात, परंतु यावेळी तुम्ही मद्यपान करू नका, अन्यथा वेळ व्यर्थ वाईल. तुमच्या जोडीदाराची उद्धटपणामुळे तुम्ही दिवसभर निराश राहाल. आपल्या घरातील कोणी सदस्य आज तुमच्याशी प्रेमाने जोडलेली काही समस्या शेअर करू शकतो. तुम्ही त्यांना योग्य सल्ला दिला पाहिजे. भाग्यांक 1. भाग्यरंग नारंगी आणि सोनेरी. उपाय: प्रेमसंबंधांमधील उत्परिवर्तनाला दूर करण्यासाठी आंधळ्या व्यक्तींना जेवू घाला. सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळाचा नक्षत्र परिवर्तन फार लकी ठरेल. व्यापाऱ्यांसाठी मोठ्या डील्स पूर्ण होण्याचे योग आहेत. प्रॉपर्टीमध्ये केलेली गुंतवणूक भारी नफा देऊ शकते. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल आणि नवीन आर्थिक संधी हाताळता येतील. हे काळ फक्त पैसे मिळवण्यास नाही, तर संपत्ती वाढवण्यासही उपयुक्त ठरेल. चंद्र राशीच्या संबंधात शनीच्या 8व्या भावात असायच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला अशा गोष्टींमध्ये संलग्न राहण्याची आवश्यकता असू शकते. म्हणून या वेळेत तुमच्या आरोग्याची पूर्णतः काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला डॉक्टरांकडे जावे लागू शकते आणि या कारणाने तुमच्या स्वभावात सामान्यपेक्षा अधिक खराबी होण्याची शक्यता राहील. चंद्र राशीनुसार शनीच्या 5व्या भावात असायच्या कारणाने हा सप्ताह मोठ्या स्तरावर तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधार घेऊन येईल. परंतु आपल्या पैशांना लागोपाठ पाण्यासारखे वाहू देणे समजदार नाही तर मूर्खपणा आहे, कारण यामुळे तुमच्या योजनांमध्ये व्यत्यय येण्याची प्रबळ शक्यता दिसत आहे. या सप्ताहात तुम्ही कौटुंबिक शांतता बनवण्यासाठी आणि सदस्यांसोबत आपले संबंध उत्तम ठेवण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न कराल, परंतु तरीही तुम्हाला सदस्यांचे योग्य समर्थन मिळणार नाही. म्हणून या काळात तुम्हाला काही अनुभवी व्यक्तींसोबत काही समस्यांना घेऊन चर्चा केली पाहिजे. सामाजिकदृष्ट्या तुमचा मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे, कारण या सप्ताहात तुम्ही बऱ्याच परोपकारी गोष्टींमध्ये सामील होताना दिसाल, ज्याचे फळ तुम्हाला करिअरमध्ये प्रगती देण्याचे कार्य करेल. या सप्ताहात तुम्ही तुमच्या करिअरमध्ये अधिक चांगले प्रदर्शन करू शकतात. यामुळे तुमच्या कार्याची चर्चा होईल. यात सर्वात अधिक योगदान तुमच्या परिवाराचे राहील. या सप्ताहात या राशीतील लोकांना आपल्या गुरुजनांसोबत वाद करण्यापासून बचाव केला पाहिजे, अन्यथा तुमच्या प्रतिमेला नुकसान होण्याची शक्यता अधिक राहील. म्हणून त्यांच्यासोबत बोलण्याच्या वेळी आपल्या शब्द आणि भाषेचा वापर विचारपूर्वक करा. चांगले इंटरेस्टिंग वाचन करून तुमच्या मनाला, विचारांना खाद्य पुरवा. आज जवळच्या कोणत्या मित्राच्या मदतीने काही लोकांना आज चांगले धनलाभ होण्याची शक्यता दिसत आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. कुटुंबातील सदस्य आपल्या विचारांच्या दृष्टिकोनाला पाठिंबा देतील. शिशिर ऋतूतील पानघळीप्रमाणे आपले प्रेम जीवन असू शकेल. आपल्या कोणत्या मित्रांसोबत आज वेळ घालवू शकतात, परंतु यावेळी तुम्ही मद्यपान करू नका, अन्यथा वेळ व्यर्थ वाईल. तुमच्या जोडीदाराची उद्धटपणामुळे तुम्ही दिवसभर निराश राहाल. आपल्या घरातील कोणी सदस्य आज तुमच्याशी प्रेमाने जोडलेली काही समस्या शेअर करू शकतो. तुम्ही त्यांना योग्य सल्ला दिला पाहिजे. भाग्यांक 1. भाग्यरंग नारंगी आणि सोनेरी. उपाय: प्रेमसंबंधांमधील उत्परिवर्तनाला दूर करण्यासाठी आंधळ्या व्यक्तींना जेवू घाला. सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळाचा नक्षत्र परिवर्तन फार लकी ठरेल. व्यापाऱ्यांसाठी मोठ्या डील्स पूर्ण होण्याचे योग आहेत. प्रॉपर्टीमध्ये केलेली गुंतवणूक भारी नफा देऊ शकते. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल आणि नवीन आर्थिक संधी हाताळता येतील. हे काळ फक्त पैसे मिळवण्यास नाही, तर संपत्ती वाढवण्यासही उपयुक्त ठरेल. चंद्र राशीच्या संबंधात शनीच्या 8व्या भावात असायच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला अशा गोष्टींमध्ये संलग्न राहण्याची आवश्यकता असू शकते,
म्हणून या वेळेत तुमच्या आरोग्याची पूर्णतः काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला डॉक्टरांकडे जावे लागू शकते आणि या कारणाने तुमच्या स्वभावात सामान्यपेक्षा अधिक खराबी होण्याची शक्यता राहील. चंद्र राशीनुसार शनीच्या 5व्या भावात असायच्या कारणाने हा सप्ताह मोठ्या स्तरावर तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधार घेऊन येईल. परंतु आपल्या पैशांना लागोपाठ पाण्यासारखे वाहू देणे समजदार नाही तर मूर्खपणा आहे, कारण यामुळे तुमच्या योजनांमध्ये व्यत्यय येण्याची प्रबळ शक्यता दिसत आहे. या सप्ताहात तुम्ही कौटुंबिक शांतता बनवण्यासाठी आणि सदस्यांसोबत आपले संबंध उत्तम ठेवण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न कराल, परंतु तरीही तुम्हाला सदस्यांचे योग्य समर्थन मिळणार नाही. म्हणून या काळात तुम्हाला काही अनुभवी व्यक्तींसोबत काही समस्यांना घेऊन चर्चा केली पाहिजे. सामाजिकदृष्ट्या तुमचा मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे, कारण या सप्ताहात तुम्ही बऱ्याच परोपकारी गोष्टींमध्ये सामील होताना दिसाल, ज्याचे फळ तुम्हाला करिअरमध्ये प्रगती देण्याचे कार्य करेल. या सप्ताहात तुम्ही